म्हणजे कार्य करण्याची प्रणाली अशी आहे की हा काय करतो की लोकांना कोणत्या लोकांचे केसेस कोर्टामध्ये सुरू आहे त्या पाहतो आणि त्याच्यानंतर मग त्या कोर्ट मी जिंकून देतो. म्हणजे कोर्टाचे बाबू किंवा वकील जज माझ्या संपर्कात राहतात अशा प्रकारचे बोलून तो लोकांचे कागदपत्र घेतो, त्याच्यावर काही सह्या करून घेतो त्यांच्या आणि त्यानंतर मग तो केस लढतो आणि काही दिवसानंतर जेव्हा केस तो जिंकतो तेव्हा तो त्या लोकांना सांगून देतो की आपण केस हरलेलो आहे आणि त्याच्यानंतर जे त्यांनी स्टॅम्प पेपरवर सह्या घेतलेल्या असतात त्याच्यावर तो ॲग्रीमेंट बनवून त्यांच्यावरच केस टाकून देतो की ही प्रॉपर्टी माझी आहे आणि ही मला परत देत नाही म्हणून. ही त्याची कार्यप्रणाली आहे. तर याचे असे आजपर्यंत म्हणजे आम्ही जे काढले त्याच्यात 55 त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, 55 गुन्हे दाखल आहे आणि हे कोर्टात केस सुरू आहे आणि सर्व केसेस एकसारख्याच आहेत, त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही. याची सर्वात पहिले 2019 मध्ये मानकापूर इथे तक्रार झाली होती. रूपरावजी कराळे म्हणून होते, ते आता मरण पावले कोरोनामध्ये. आणि या केसेस मधले असे 8 ते 10 लोक आहेत जे वयस्कर होते आणि याच्या म्हणजे या जयस्वालच्या दिलेल्या टेन्शनमुळे, त्या टेन्शनच्या कारणामुळे वेगवेगळ्या बिमारीमुळे मरण पावले. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मानकापूरमध्ये ज्यावर गुन्हे दाखल झाले त्यावेळेस हा 2 महिने जेल कारागृहात राहिला. त्याच्यानंतर 2022 मध्ये सदरमध्ये झाली त्याची रिपोर्ट, त्यावेळेस तो 1.5 महिना जेलमध्ये राहिला. आता त्याची केस हुडकेश्वरला आली, हुडकेश्वरमध्येही गुन्हे दाखल झाले. डिसेंबरच्या 13 तारखेपासून तो फरार आहे, सतत फरारीवर आहे. काल त्याची याचिका टाकली होती, तुम्ही पेपरमध्ये मी लावलेला आहे. काल त्याने कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आपल्या सिव्हिल कोर्टात, तिथून त्याची कॅन्सल झालेली आहे, म्हणजे त्याला जामीन मिळाला नाही, रद्द झालेला आहे. आणि वारंवार हा 55 जे केसेस आम्ही त्याचे काढले हे सुरू आहे. असे कित्येक केसेस आणि कित्येक जमिनी आहे ज्या लाखो रुपयाच्या त्याने म्हणजे गुंडाळल्या, विकून टाकल्या. त्यात त्याची मिसेस जे आहे तो तिच्या नावावरती हे डॉक्युमेंट बनवतो. त्याच्यामध्ये तो एक वकील जे आहे सार्डे किंवा सारडा जो वकील आहे, आम्ही त्याला कधीच पाहिलेलं नाहीये. माझ्या या निशांत पवनेकरच्या केसमध्ये ज्यावेळेस ते करारनामा केला त्यावेळेस त्या जयस्वालने सांगितलं की तुमचा वकील हा सारडे आहे, हा केस लढेल. पण आम्ही त्याला कधी पाहिलेलं नाही, कधी भेटलो नाही. आणि ते आता साक्षीदारही आले होते, तेही आताच गेले. त्यांनी सदरमध्ये आणि हुडकेश्वरमध्ये जे साक्षीदार त्या अग्रीमेंटमध्ये लावलेले आहेत ते खोटे आहेत असं म्हणून त्यांनी बयान दिलेलं आहे. मी त्या व्यक्तीला ओळखत नाही आणि कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि त्याच्यावर कधीही सही केलेली नाही. 2007 मध्ये बनवलेला जो अग्रीमेंट आहे आणि सही ज्या व्यक्तीची आहे, ज्या व्यक्तीला तो 2017 मध्ये भेटला त्याही व्यक्तीकडून 3 लाख रुपये घेतले सोसायटीमधून, पैसे परत दिले नाही म्हणून त्याला त्या अग्रीमेंटच्या याच्यामध्ये त्याचं नाव फसवून ठेवून दिलं. हा व्यक्ती त्याला 2017 भेटला. 2007च्या अग्रीमेंटमध्ये म्हणजे 2017ला ते अग्रीमेंट तयार केलेले आहे 2007चे खोटे, आणि त्याच्यामध्ये जे त्याला आता भेटलेले लोक आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी सामील केले. जयस्वालवर जर कुठल्याही प्रकारची आता कारवाई झालेली नाही, कारण हा विषय 2019 पासून सतत पोलिसच्या हातामध्ये आहे. आताही तो फरार आहे, सापडत नाही. याच्यावर जर कारवाई झाली नाही मग या आधी या लोकांना न्याय देण्यासाठी मग आम्ही शिवसेनेतर्फे आंदोलन करू आणि वाटले जे आम्हाला वाटेल किंवा त्या लोकांना न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू. किती पीडित आहेत? आता आमच्यासोबत 3 पीडित आहेत. एकूण तसे 55 आहे. म्हणजे केसचे जे हे आहे सुरू आहे कोर्टामध्ये ते 55 केसेस कोर्टात सुरू आहे. यांचे निशांत पवनेकर आहे, माझ्या आईचं नॉन प्लॉट आहे, कुमुद नारायण पवनेकर, हे पारधी आहे. शांती प्रकाश तर हे त्याच्यामध्ये आता जे सदरमध्ये केस झाली होती ते यांची झाली होती कोलारची. त्याच्या संपर्कात कसे आले? एक्झॅक्टली काय झालं तर थोडंसं सांगा. संपर्क तुमचा कसा झाला? तुम्ही तरी काय तुम्हाला हे केलं? हुडकेश्वरला प्लॉट होता आमचा, तो भानखेडीचा प्लॉट होता. तो काय करतो, अशाच लोकांना पकडतो तो, आणि त्याला माहित झालं की आमच्या प्लॉटमध्ये काहीतरी म्हणजे ऍग्रीमेंट आणि असं म्हणजे कोर्टात केस वगैरे चालू आहे. त्यासाठी तो आमच्या घरी आला. तो तुमची माहिती घरी तो आला होता आणि समोर त्याच्या होता. त्याने काय म्हटलं की मी तुम्हाला केस जिंकून देतो, लढून देतो, तुम्हाला काही खर्च करावा लागणार नाही, मी तुम्हाला जो काही खर्च राहील तो तुमच्याकडून घेऊन टाकेल. त्यांनी त्याच्यावरती का 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर साईन वगैरे घेतल्या, आईची आणि माझी आणि वडिलांची. त्याच्यानंतर त्यांनी ते केस त्यांनी लढली केस त्या प्रकारे काय. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जेव्हा आमची केस जिंकली
तेव्हा तो त्यांनी सांगायला आला मला की आम्ही तुमची केस हारलेला आहे म्हणून, आणि जो माझा खर्च झाला 1,00,000 तुम्ही मला परत द्या. मग त्याला पैसे मी परत केले. पैसे परत केल्यानंतर त्यांनी मग आम्हाला असं माहीत पडलं नंतर, कारण की एक नोटीस आला 2017 मध्ये की तुमचा प्लॉट म्हणजे त्यांनी माझ्या आईच्या नावाने हे टाकलं, नोटीस पाठवला की तुमची मला रजिस्ट्री करून द्या म्हणून. म्हणजे ऍक्च्युली जो प्लॉट जिंकला होता, केस जिंकला होता, त्यांनी मग माझ्या आईवर हे टाकलं की मला रजिस्ट्री करून द्या. मला रजिस्ट्री करून दिली नाही तर मी असं हे करेल. मग तेव्हा मला माहित झालं की असं सहा करत आहे. जेव्हा आम्ही म्हणजे असं हे केलं तेव्हा मग तो वकील नाहीये, तो 10वी मॅट्रिक 2दा नापास झालेला आहे. आणि तिची सेम असं विश्वास म्हणजे कसं झालं ते विश्वास नाही ठेवला त्याच्यावरती. त्यांनीच वाटतं समोरून आला ना, तोच म्हणतो की मला असं करेल, मी ते करेल ते करेल. म्हटलं तसे आता आपण कसं ते त्यावेळेस तुम्ही काहीतरी वकालतनामा साईन केला असेल ना एखाद्या वकिलाच्या नावाने, तरी केस लढतो कोणाला तो सारडा वकील करारनामा केलेला. पण काय होते की केस जिंकल्यानंतर तो लोकांना सांगून देते की केस आपण हारलोय. इतक्या वर्ष केस लढल्यानंतर साधारण लोक कोर्टात जायला पाहत नाही, त्याच गोष्टीचा फायदा उचलला. आता तर आम्ही पत्रव्यवहार केलाय. समोर ज्या पद्धतीने न्याय मागण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या आम्ही करू. पण तुम्ही सांगा याच्यामध्ये असं आहे की तो लोकांना भीती दाखवतो. त्याचा एक दुसरा पॅटर्न असा आहे की ज्यावेळेस तो ह्या गोष्टी लोकांना माहीत होऊन जाते की बा यांना माहीत झालं की आता आपण हा प्लॉट यांच्याच आहे यांना द्यावं लागेल, तर तो त्यावेळेस काय करतो, कोर्टात केस टाकते. केस टाकल्यानंतर तो काय करतो, दबाव बनवतो त्यांच्यावर की तुम्ही म्हणजे ह्या प्लॉटचे पैसे मला द्या, किंवा मी मग नाही तर तुम्हाला जीवे मारीन, किंवा मग माझी वरतीपर्यंत सेटिंग आहे. अशा पद्धतीनं तो सामान्य लोकांना म्हणजे एक प्रकारे तो दाबण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे साधारण लोक सामोर यायला नाही पाहत. हे प्रकार मागे हमारी खेती थी किरनापुर में, जो कि हमने 2005 में रजिस्ट्री के थ्रू ले ली थी. उसके बाद भी उसने हमारे पुराने जमीन मालिक से खेती के मतलब पावर ऑफ अटॉर्नी लेके अपने वाइफ के नाम की खुद के नाम की पावर ऑफ अटॉर्नी लेके अपने बीवी के नाम पे दोबारा सबमिट कर ली और कोर्ट में केस डाल दिया कि 7/12 पे नाम चढ़ाने के लिए केस डाल दिया. और 7/12 पे सीधा मतलब कोर्ट ने ऑर्डर दिया था कि 7/12 पे नाम चढ़ाने का नहीं. फिर भी उसने सबके साथ सेटिंग किया, पटवारी के साथ, और जितनी भी मतलब लॉबी होती है जिनके 7/12 पे नाम फेरफार करने के लिए लगता है उसको जो पैसे खिला के 7/12 पे उसने अपना नाम चढ़ा दिया. जबकि ऑर्डर में सीधा लिखा था कि केस पे नाम चढ़ाने का ऑर्डर था कि 7/12 पे नाम चढ़ाने का नहीं. उसके बावजूद उसने नाम चढ़ाया. उसके बाद में उसके बाद भी उसने मेरे को अलग अलग उसका जो पार्टनर है, बोले तो वो वकील उसका पार्टनर है रंजीत सारडे. जगदीश जायसवाल और रंजीत सारडे दोनों पार्टनरशिप में काम करते हैं. वो हर क्राइम में दोनों ही वकील वही सस्पेक्ट मतलब वो जगदीश जायसवाल सब काम करता है, मतलब इलीगल काम करता है. उसको इलीगल एक्टिविटीज के साथ कैसे खेलना है, लॉ के साथ कैसे क्या करना है, वो सब रंजीत सारडे को सपोर्ट करता है. और हर जितने 55 केसेस है सब में रंजीत सारडे ही उसका वकील है और हर जगह उसका साथ देता है. अभी वो लास्ट टाइम रंजीत सारडे मेरे घर पे भी आया था, जगदीश जायसवाल मेरे घर पे आया था और बोला था कि मेरे पार्टनर के साथ रंजीत सारडे के ऑफिस में अपन सेटिंग कर लेंगे, क्या करना है अपन बात कर लेते हैं. फिर मैंने उसको मेरे घर से उसको भगा दिया और फिर 2 बार मुझे डिस्ट्रिक्ट कोर्ट में रंजीत सारडे मिला. उसने मुझे एकदम रफ लैंग्वेज में बोला, क्यों रे तू मेरे ऑफिस में क्यों नहीं आ रहा, नहीं तो मैं तेरा एविडेंस होने नहीं दूंगा और तेरी केस को भी आगे बढ़ने नहीं दूंगा. इस तरीके से उसने मेरे 2-3 बार रंजीत सारडे ने धमकी दी कोर्ट में. वो आपके घर पे है तो आपके पास कुछ प्रूफ है उस चीज का? नहीं, तो मेरे का भी सीसीटीवी कैमरा वगैरह तो नहीं थे. बट मोबाइल होंगे ना आपके पास? नहीं तो फोटो सर वो गेट के बाहर ही खड़ा था ना. अरे गेट के बाहर से उसने कम्युनिकेट किया. मैं तो जानता ही नहीं ना. अब वो अचानक से बोला मैं जगदीश जायसवाल हूँ, क्योंकि ये केस एक्चुअली मेरे हाथ की ना होते मेरे डैडी के हाथ की. मेरी जो केस है ये शांति कंस्ट्रक्शन फर्म पे है जो कि मेरे डैडी की थी. मैं एक IT प्रोफेशनल था. मैं 2021 तक IT कंपनी में जॉब करता था. मैं 21 से ही बिजनेस देखने लगा. मुझे केस के बारे में पता था, पर अब जाके जब मुझे पूरा इस बारे में पता चला तो मैंने तब से बिजनेस देख रहा हूँ और एक केस भी देख रहा हूँ. और अभी मैं फिलहाल लॉ का स्टूडेंट भी हूँ. मोठ्या वडिलांचा ते ऑर्गनायझेशन त्यांचे लग्न वगैरे झालं होतं, मी त्याचा खूप नाही. तर त्या फ्लॅटची केस काढून त्या एका पाहिजे काढून नकली मृत्यूपत्र बनवून 10 रुपये स्टॅम्प हो आणि ते काढून ते अंगठाचं होतं. अंगठा गेला होता ते साई करत होते मोठे वडील, म्हणजे शिकले चांगले.
ते साईन करतो त्याच्यानंतर काय म्हणते मग मी सिव्हिल कोर्टामध्ये काय म्हणते केस टाकली. तर ते केसमध्ये मी जात होतो तितक्या त्या याच्यामध्ये काय म्हणते आम्हाला मिळाला. त्याने म्हटलं की मला त्यावेळेस काम पैशाचे म्हणजे कोर्टात काही पैसे लावू शकतो मी केस केली करू शकत होतो. मग अशाच गोष्टी निघून ते त्यांनी काय म्हटलं मी तुमची केस काम ते जिंकून देऊ शकतो आणि केस कशी काय त्याला केस काम ते विचारलं सांगितलं. त्याच्यानंतर म्हटलं की माझे काम ते रणजित सारडे म्हणून वकील आहे ते काम ते सगळं म्हणजे कोर्टामध्ये मॅनेज करतात बाबू आणि जज वगैरे ते तुला काम केस काम ते जिंकून दे. तर त्यांनी तसं म्हणून मी पहिल्यांदा काम ते मान्यच नाही केलं. नंतर काम ते म्हणे मला पैशाची जरूरत नाही. ठीक आहे बाबा काम ते तर त्यांनी फक्त 100 रुपये स्टॅम्पवर मला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर काम साईन करायला लावली आणि त्यांनी म्हटलं की तुझ्या पैशाचे पैसे नाही आहे तुझी केस काम लढण्याची आहे तर आणि तुला असं देऊ शकत लावू शकत नाही का. तर म्हणून त्यांनी ते 100 रुपये स्टॅम्पवर साईन करून काम केली. हा स्टॅम्प माझ्या कामाची गाडी म्हणून त्यांनी पुढे स्टॅम्पवर साईन घेतली. आता त्या तुमच्या ज्या मोठ्या मुली आहेत त्या आहेत का कोण म्हणजे तुमचे जे मोठे वडील होते नाही मोठे वडील मरण पावले आणि त्यांची जी प्रॉपर्टी घेतली ते माझे मोठे वडील मरण पावल्यानंतर ते त्यांच्यापाशी जी मुलगी होती काम करणारी ती आई होती आणि मुलगी होती. आई तर मरण पावली त्या मुलीच्या आम्ही काम ते नकली गोष्टी बनवलं 10 रुपये स्टॅम्पवर आणि ते बनवले आमच्या ते पहिले दंडाधिकारी स्टॅम्प तुमचं नाव काम म्हणजे एनआरटी मध्ये आणि सिटी सर्वे सर्वांचा आहे म्हणून 2 स्टॅम्प पेपर काम ते माझ्या नावाने साईन करायला लावतो आणि 4 कोरे पेपर काम ते साईन करायला लागले आणि साईन करून कामामध्ये त्यांनी ते करून देतो. मग नंतर त्यांना पुन्हा काही दिवसात गायब झाला. मग त्यांना फोन करतो फोन काही उचलत होता काही नाही. त्याला पुन्हा विचारलं 2-3 विचारलं म्हटलं काय झालं नाही मला होत आहे म्हणे. मग मी एनआरटी मध्ये आणि सिटी सर्वे इन्क्वायरी केली तिला काहीच नाही आणि त्याच्यानंतर काम मी अलग होऊन गेलो. ठीक आहे या विषयामध्ये आलो आणि यांच्या केस जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यात खूप लोक इन्व्हॉल्व आहेत. ऍक्च्युली यांच्या कसा विषय आहे का यांच्या पॅटर्न आहे. हे लोक काय करतात ज्यांना कोर्टाचे काही माहित नाही किंवा कायदे संबंधित काही माहिती नाही अशा साधारण लोकांना ते बरोबर आपल्या याच्यामध्ये अडकवतात. कारण हुशार लोकांना ते अडकवू शकत नाही. त्याच्यामुळे ते त्यांना आता तुमच्या लक्षात आलं असं बोलण्यावरून की यांना काही तेवढं नॉलेजच नाही कोर्टाचे म्हणा किंवा कार्य आपलं अधिकारी वर्गाचे किंवा कुठले कार्यालयाचे काहीच त्यांना नॉलेज नाही. त्याच्यामुळे ते लोक अशाच लोकांना टार्गेट करतात. याच्यामध्ये काय झालं की जुन्या वेळेस ज्या काही म्हणजे जोपर्यंत याचं लक्ष द्यायचं होतं तोपर्यंत यांनी आधी खूप लोकांच्या जमिनी विकून खाल्लेल्या आहेत. आणि सर्वात मोठा विषय काय आहे की हा सिव्हिल मॅटर असल्या कारणाने पोलीस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती जेव्हा रिपोर्ट करण्यासाठी जातो की असा व्यक्ती मला त्रास देत आहे त्यावेळेस पोलीस त्यांना सरळ सांगतात की हा मॅटर सिव्हिल आहे आमच्याकडे याची तक्रार होणार नाही तुम्ही कोर्टात जा. त्यामुळे काय होते की कोर्टाचे सांगितल्यानंतर लोकांच्या लक्षात येते की आपल्याला काही इथे न्याय मिळत नाही तर तिथं काय न्याय मिळणार म्हणून लोक याच्यामध्ये सहभागी घेत नाही किंवा यायला पाहत नाही. मी याच्यामध्ये जवळपास 20 लोकांशी प्रयत्न केला म्हणजे बोलण्याचा किंवा त्यांना बोलवण्याचा पण याच्यामधले फक्त 4-5 लोक जुडले माझ्याशी जे यायला तयार झाले. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी मला हेच सांगितलं की साहेब म्हणे आम्हाला याच्यामध्ये पडायचं नाही कारण तो प्लॉट म्हणजे आमचे जीवाचा प्रश्न आहे आम्हाला जीवापेक्षा मोठा प्लॉट किंवा प्रॉपर्टी नाही म्हणून ते लोक याच्यामध्ये यायला पाहत नाही. कोर्टात केस सुरू आहे ते त्यांचे वकील पाहतात म्हणून ते सुरू आहे. आता याची जेव्हा बातमी यावेळेस हुडकेश्वरला जेव्हा म्हणजे केस त्याची दाखल झाली बातमी आली एक विद्याताई म्हणून आहे त्यांनी स्वतः त्या प्रेसमध्ये फोन केला त्यांनी आपली आपत्ती सांगितली. त्यानंतर 2 दिवसानंतर अतुल आगमने म्हणून एक व्यक्ती आहे त्यांनी तोच प्रकार सांगितला. मी जे तुम्हाला कटिंग दाखवली आहे ना त्याच्यामध्ये बाजार गावचा उल्लेख आहे. त्याही व्यक्तीने स्वतः संपर्क साधला जेव्हा त्याला माहित पडलं की या व्यक्तीची पेपरमध्ये बातमी येत आहे आणि 2017, 2019 आणि 2022 मध्ये ज्या न्यूज आल्या त्याच्यामध्ये त्याचे फोटो नव्हते त्याच्यामुळे लोकांना त्याला ओळखता येत नव्हतं. पण यावेळेस जेव्हा मी त्याची पहिल्यांदा बातमी दिली तेव्हा त्याचे फोटो काढले हे फोटो त्याचे कुठेच नाही कारण तो कोणत्या सोशल मीडियावर किंवा कुठल्याच ठिकाणी तो आपले फोटो टाकत नाही त्याच्यामुळे फोटो नसल्या कारणानं लोकांना माहिती नव्हती. तर हे मी खूप म्हणजे शोधून काढले फोटो त्यांच्या हे जुनी आहे ही त्याची कोर्टातली फोटो बसलेली आणि हे स्वतः त्याची सेल्फी आहे व्हॉट्सअपवर होती ते 6-7 वर्ष अगोदरची. याच्यामुळे कसं आहे की याच्या नेट आणि नेक्सेस इतकं जोरदार बनवलं याच्यामध्ये याच्यासोबत कोर्टामधले काही बाबू आहे
काही अटर्नी आहे, काही बिलीफ आहे. वकिलाचे हा काय करतो की जे केस हा हातात घेतो तर समोरच्या पार्टीचाही वकील हात लावून घेतो. म्हणजे त्यांना माहितीच नाही राहत, हा स्वतःच्या त्याच्यात ऑर्डर घेऊन घेतो. म्हणून या लोकांना आजपर्यंत माहितीच पडलं नाही. यांना